मुलांनो, आपण इतिहासाचे पहिले प्रकरण अभ्यासत आहोत. यात आपण पुढे आता पाहणार आहोत लिओपोल्ड व्हॅन रांके, कार्ल मार्क्स, मायकेल फुको, सीमा द बोव्हा या विचारवंतांनी इतिहास लेखनशास्त्राचा विकास होण्यास कशा पद्धतीने हातभार लावला याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यात सर्वप्रथम आहेत लिओपोल्ड व्हॉन रांके. हे एक जर्मन विचारवंत आहेत. यांचा जन्म 1795 व मृत्यू 1886 आहे. यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन आहे. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांके यांनी हिरोडोटस, थुसिडाडस, झोनोफिन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले. इसवी सनाच्या 19व्या शतकातील शास्त्रशुद्ध इतिहास संशोधन व इतिहास लेखन याचा लिओपोल्ड व्हॉन रांके प्रणेता आहेत. त्यांनी इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व पुराभिलेख संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छाननी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा रांके यांनी पाडला. रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्यांनी जागतिक इतिहासाच्या मांडणीवर अधिकाधिक भर दिला. यानंतरचे विचारवंत आहेत कार्ल मार्क्स. हे एक प्रसिद्ध जर्मन विचारवंत आहेत. यांचा जन्म 1818 व मृत्यू 1883 साली झाला. त्यांचा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. कार्ल मार्क्स जर्मन दार्शनिक, अर्थशास्त्री, इतिहासकार, राजनीतिज्ञ, सिद्धांतकार, समाजशास्त्री, पत्रकार आणि वैज्ञानिक समाजवादाचे प्रणेता होते. वर्गसंघर्षाचा सिद्धांत मार्क्स यांच्या वैज्ञानिक समाजवादाचा मेरुदंड आहे. मार्क्स यांनी खूपच मौलिक विचार मांडले. ते म्हणतात, इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून
ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्यांनी केली. कार्ल मार्क्स यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांवर खूप विचार मांडण्यात आले. कम्युनिस्ट घोषणापत्र आणि दास कॅपिटल हे त्यांचे ग्रंथ जगप्रसिद्ध आहेत. कार्ल मार्क्स यांनी आर्थिक सिद्धांत मांडले. त्यांचे विचार मार्क्सवाद म्हणून प्रसिद्ध आहेत. संघटित होऊन शोषण आणि अन्यायाचा विरोध करायला हवा हा विचार देखील कार्ल मार्क्स यांनी मांडला. 1990 नंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली म्हणजे पद्धत उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ राजे महाराजे, नेते, महान लोक, लढाया, राजकीय घडामोडी आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता, समाजाच्या सर्वांगीण परंपरा यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. यालाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यानंतरचा मुद्दा आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. सीमा द बोव्हार यांनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. 1960च्या दशकामध्ये स्त्रीवादी विश्लेषकांनी जागतिक शांततेविषयी विचार मांडले. 2 महायुद्धांच्या काळात अनेक स्त्रीवादी संघटनांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले होते. या कार्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांवर झाला. सुरक्षा या संकल्पनेची व्याप्ती वाढली. मानवी हक्कांची सुरक्षा या संज्ञेचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतर शाखांप्रमाणेच स्त्रीवादामध्ये देखील झाला. 1980च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासात स्त्रीवादी दृष्टिकोनाला महत्त्व प्राप्त होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रीवाद्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिले. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोव्हार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. यानंतरचे विचारवंत आहेत मायकेल फुको. हे एक फ्रेंच इतिहासकार आहेत. यांचा जन्म इसवी सन 1926 व मृत्यू 1984. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. मायकेल फुको ह्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. हे सत्य आहे आणि असे म्हणणे सर्वपरीने योग्यही आहे. मायकेल फुको ह्यांच्या लेखन पद्धतीने आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात आणि इतिहास लेखनात अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले. ते 20व्या शतकातील महान वैचारिक, दार्शनिक आणि लेखक होते. त्यांनी राज्यशासनात एक स्थिरता,
बळकटपणा आणि संतुलन कसे आणता येईल याचे सखोल चित्रण आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडले. त्यांचे ज्ञान आणि दर्शन उच्च कोटीचे होते. काही दार्शनिकांनी त्यांच्या विचारांचा विरोध दर्शविला असला तरी एक राज्याच्या संरचनेत आणि त्याला सुरक्षित ठेवण्यास फुको यांचे विचार क्रांतिकारी आहेत. म्हणूनच त्यांना ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयांचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. मुलांनो, इथे आपले इतिहासाचे पहिले प्रकरण पूर्ण झाले. तुम्ही इतिहासासाठी एक स्वतंत्र वही करावयाची आहे आणि त्यात आपल्या पाठ्यपुस्तकातील या पहिल्या प्रकरणाच्या शेवटी दिलेला स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.